घ्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा जसा निर्णय आला नाही काय पडतो? मी माननीय अजित पवारजी यांचं खूप खूप अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचं, खासदारांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की अजित पवारजी यांना खरी राष्ट्रवादी म्हणून यापूर्वी निवडणूक आयोगाने आणि आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी नियमाप्रमाणे विधानमंडळाच्या ज्या परंपरा आहे, नियम आहे आणि अत्यंत चांगला निर्णय, नियमाने निर्णय राहुल नार्वेकरजी यांनी दिला, त्याबद्दल योग्य निर्णय केल्याबद्दल राहुल नार्वेकरजीचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. स्पीड वाढेल का इनकमिंगची मग आता? इनकमिंगचा या निकालाशी काही संबंध नाही आहे. मोदींची गॅरंटी आहे आणि मोदींची गॅरंटी ही आता महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारली आहे. जनताही सोबत आहे आणि आता मोठ्या प्रमाणावर महायुतीमध्ये जे पक्षप्रवेश होत आहे हे मोदींच्या गॅरंटीने होते आहे. मोदींचं सरकारने जे काम केलं 10 वर्ष, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रेल्वे असेल, गरीब कल्याण असेल, जे काम झालं आहे या महाराष्ट्रात देशामध्ये, त्यानुसार लोकांचा आता भाजपवर आणि महायुतीवर विश्वास वाढलेला आहे. म्हणून मला वाटतं इनकमिंग सुरू आहे. देवेंद्र फडणवीस एका वृत्तवाहिनीत सांगितलं की उद्धवजींसाठी आमच्या आता दारा बंद झाल्या, युती होणार नाही. खरंच आहे ना, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, देवेंद्रजी मुख्यमंत्री नकोत म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी हिंदुत्व विरोधी, परंपरागत हिंदू विरोधी पक्षासोबत युती केली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन केला, ज्यांनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली, त्या उदयनिधी स्टॅलिनसोबत त्यांनी युती केली, अशा धोकेबाज लोकांसोबत कोण राहील? अशा गद्दार लोकांसोबत कोण राहील? त्यामुळं साहजिकच आहे की आमचे दरवाजे बंद आहे. मनात दुखावलेली आहे असंही बरोबर आहे ना, खूप मन दुखावले आहेत. म्हणजे मी आवर्जून बघितलं आहे, जेवढून बघितलं आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेजी हे मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींना त्यांनी मातोश्रीवर जाऊन, म्हणजे कधी उद्धव ठाकरेंना मातोश्री सोडायची गरज पडली नाही. मातोश्रीचे जे काही उद्धव ठाकरे बोलायचे, देवेंद्रजी वागायचे. उद्धव ठाकरेचा एकही शब्द त्यांनी पडू दिला नाही. आणि अशावेळी आपण आपलं संपूर्ण आयुष्य किंवा आपलं जे काही कर्तृत्व एखाद्या व्यक्तीकरता आपण करतो आणि एखादा व्यक्ती धोका देतो, त्यावेळी नक्की मनाला वेदना होता, दुःख होतं. देवेंद्रजीला नक्की दुःख झालं असेल, त्यांच्या जागेवर कोणी असलं तर कायम बंद झाले का परतीदार उद्धव ठाकरेंची? युती होणे आता कधीच शक्य नाही. त्यांनी मनं दुखावले आहेत. त्यांनी केवळ पॉलिटिकल त्या ठिकाणी खंजीर खुपसला नाही, तर वेदनाही दिला आहे खूप. अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये देवेंद्रजींना आणि आमच्या पक्षाला टार्गेट करून, मोदीजींना आणि देवेंद्रजींना आणि खास करून आमच्या पक्षाला ज्या पद्धतीने त्यांनी कमरेखालच्या भाषा वापरून सकाळी 9 वाजताचा रोजचा रेकॉर्डर, सकाळी 9 वाजता सकाळी उठून आमच्या पक्षाला शिवीगाळ करणे, नेतृत्वाला शिवीगाळ करणे आणि उद्धवजीचं खुला छूट असणे, अशा लोकांना सामनात तर कितीतरी वेळा आम्हाला मन दुखवण्यालायक विधानं करणे, मला वाटतं ह्या सर्व ज्या कृती आहे त्या न सहन करण्याच्या पलीकडल्या आहेत. साहेब, वैभव नाईकांची भेट झालेली आहे चव्हाणांसोबत. आता मराठवाड्यानंतर मिशन कोकण असं काही चर्चा सुरू झाल्या नाही. मला वाटतं मंत्री आहेत रवींद्र चव्हाण, आणि मंत्र्याशी कुठलाही आमदार भेटू शकतो, मुख्यमंत्र्याशी कुठला आमदार भेटतो. त्यामुळे एखादी भेट झाली असेल त्यावरून काही विधानं करणं काही योग्य नाही किंवा कुणाच्या नेतृत्वावर शंका उत्पन्न करणे काही योग्य नाही. देखिए, मैं माननीय अजीत दादा पवार जी, उनके राष्ट्रवादी कांग्रेस के सभी मेंबर ऑफ पार्लियामेंट, विधायक, सांसद, सभी कार्यकर्ताओं का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ.
कि राष्ट्रवादी कांग्रेस आज जो उनका बारे में हमारे विधानसभा अध्यक्ष जी ने जो निर्णय दिया है वो विधानमंडल की परंपरा, विधानमंडल की संकेत, विधानमंडल के हमारे नियम और कायदे से दिया है। चुनाव आयोग ने इससे पहले अजीत दादा को ही राष्ट्रवादी कांग्रेस कहा है और आज नार्वेकर जी का जो रिजल्ट है वो भी ऐसा ही है। तो मुझे लगता है कि मैं नार्वेकर जी ने जो रिजल्ट दिया है वो जो आज तक के जो सर्वोच्च न्यायालय है, जो सुप्रीम कोर्ट है, हाई कोर्ट्स है, इनके जो इससे पहले निकाल हुए हैं उसके आधार पर दिया है। मैं नार्वेकर जी का भी बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। ओके ठीक आहे भाऊ एक ऑफ द रेकॉर्ड चौथा उमेदवार हा यावेळेस काढला